नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. श्रावणीच्या प्रयत्नांना अंतिमतः यश आलं. तिला 2 कंपन्यांकडून ऑफर लेटर आलं. एक कंपनी मुंबईतील होती आणि एक बेंगलुरूमधली. दोन्ही कंपन्या तिला जवळपास सारखीच पगारवाढ देणार होत्या. कोणती कंपनी निवडायची हा अंतिमतः श्रावणीचा आणि रोहितचा निर्णय होता. पुनर्जन्मावर बहुसंख्य श्रद्धावानांचा विश्वास असला आणि कर्मफल सिद्धांतही खरोखर अस्तित्वात असला तरी या जन्मीच्या आठवणी पुढील जन्मी मनात राहत नसल्याने हा जन्मच आपल्या हातात आहे आणि आपण या जन्मात घेतलेल्या निर्णयांना आठवतच अंतिम श्वास घेणार आहोत हे जवळपास सर्वच मान्य करतात. त्या शेवटच्या क्षणी मनात कोणतीही खंत राहू नये असं श्रावणीलाही वाटत होतं. तरी ती पटकन निर्णय घेऊ शकत नव्हती. स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवावा आणि जीवनात उत्स्फूर्तताही असावी असं राधेने सांगितलेलं असलं तरी श्रावणी निर्णय घेण्यापूर्वी 100 वेळा विचार करत होती. कारण तिच्या एका निर्णयाचा परिणाम प्रज्ञा आणि रोहितवरही होणार होता. निर्णय घेण्याची अंतिम मुदत जवळ आली होती. एकदा काय तो निर्णय घ्यावा म्हणून तिने रोहितला व्हिडिओ कॉल केला. बोला. रोहितने सगळं काही नॉर्मल असल्यासारखं दाखवलं. त्याच्या मनातही धाकधूक होतीच, पण निदान भविष्याचं चित्र स्पष्ट झाल्याने त्याच्या मनातील चंचलता कमी झाली होती. कोणत्याही शहरात जाण्याचा निर्णय घेतला तरी आपल्याला तसंही विमानानेच तिकडे जायचं आहे आणि परत यायचं आहे. मग ते शहर मुंबई असो किंवा बेंगलुरू. बेंगलुरूचं विमानतळ शहरापासून थोडं दूर आहे, एवढाच काय तो फरक. तो असा विचार करत होता. काय करावं, बेंगलुरू की मुंबई? तू दोन्ही शहरांमध्ये जायचे फायदे आणि तोटे काढलेस का? हो, फायदा मुंबईचाच जास्त आहे. मुख्य कारण म्हणजे ठाण्यात तुझे आईबाबा आहेत. प्रज्ञेच्या वर्गातले सगळेच मराठी नसले तरी बहुसंख्य मुलं मराठी असतील अशी आशा. किंबहुना आपल्याला अशी शाळा शोधावी लागेल जिथे थेट हायफाय इंग्रजी बोलणारे किंवा थेट दुसरी भाषा बोलणारी मुलं नसतील. आधीच मित्रमैत्रिणींना सोडून जाणं तिच्या जीवावर येणार आहे. नवे शिक्षक, नवं वातावरण, त्यात नवी भाषाही शिकायला लावली तर उलटाच परिणाम होण्याची शक्यता आहे. हो, पुण्याच्या वातावरणाची सवय लागल्याने मुंबईच्या दमट वातावरणात सेटल होण्यासाठी तिला वेळ लागेल. बेंगलुरूमध्ये इतका बदल जाणवणार नाही. मुंबईत उन्हाळ्यात बरंच गरम होईल, रोहित म्हणाला. त्यात काय झालं? मला माझ्या मुलीला बाहुलीसारखं जपायचं नाही. कोणत्याही परिस्थितीत राहण्याची सवय हवीच. मलाही तेच हवं आहे. मी फक्त एक फरक सांगितला. काय करूया मग? मुंबई फायनल? तुझ्या मनात बेंगलुरूला जाण्याची इच्छा शिल्लक दिसते, नाहीतर तू एव्हाना निर्णय घेऊन मोकळी झाली असतीस. निर्णय तसा खूप सोपा आहे. निर्णय अजून घेतला नाही, त्यामागे अजून एक कारण आहे. या आत्ताच्या कंपनीमधील एक सिनियर आहे. ती म्हणते की तुझं ऑफर लेटर कंपनीला दाखव आणि पगार वाढवून घे. याच कंपनीत पगार वाढला तर तुला वर्क फ्रॉम होम करताही येईल आणि हैदराबादलाही जाता येईल. प्रश्न फक्त पैशांचा नाही, पोझिशनचाही आहे ना. तुला त्यांनी प्रमोशनच द्यायला हवं. तसं बोलून बघू का? तुला याच कंपनीत काम करायचं आहे का? प्रज्ञा आणि मी तुझ्यासोबत राहणार असू तर मला ही कंपनीही चालेल. पण प्रज्ञाचं काय? इथे आल्यावर तिला नवी भाषा शिकावी लागेलच. अगदी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली तरी इथली स्थानिक भाषाच मुलं बोलणार. एक प्रश्न सुटतो तर दुसरा उभा राहतो. आता करायचं काय? अजून एक मुद्दा आहे. या दोन्ही कंपन्या तुला जी पगारवाढ देत आहेत तिच्यामुळे आपल्या इन्कममधलं अंतरही कमी होणार आहे. त्यामुळे माझ्याच नोकरीला महत्त्व द्यावं असंही काही नसेल. तरी 20% फरक आहे. त्यानंतरही कुटुंबाच्या एकूण इन्कममधले 60% तू कमवशील, मी 40%च. ते प्रमाण 50-50% व्हायला फार फार 2 वर्ष लागतील. पण 2 वर्ष दूर राहायचं? श्रावणीने विचारलं.
जशी अनेक मुलं शाळा बदलतात तसेच अनेक कपल्सही नोकरीसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये जातात राहतात. असं करणारे आपण काही पहिलेच नाहीत. तो टोला होता की त्याचं मत होतं हे श्रावणीला समजलं नाही, कारण तिने पूर्वी त्याच अर्थाचं वाक्य उच्चारलं होतं. तुझ्या शिक्षणाचं काय? तुला या AI च्या जगात पुढे टिकून राहता यावं म्हणून तू कोर्स वगैरे करणार होतास ना, ते कसं शक्य होईल? तो एक वेगळाच संघर्ष आहे. विकेंड्स आणि रोज घरी आल्यावर रात्री बसूनच मला ते करावं लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही. मलाही ते हळूहळू करावंच लागेल. रोहित, मग माझ्या दूर राहण्याला काही अर्थच नाही. तू शनिवार रविवार येऊ शकणार नशील तर तुला आणि आमची महिनाभर भेटही होणार नाही. तू असा विचार का करतेस? तू नाही, मी दूर आलो. तू सगळं स्वतःला लावून घेऊ नकोस. स्वतंत्रपणे निर्णय घे. इतकी पगारवाढ मिळवण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तू मेहनत घेतली आहेस, ती वाया जाऊ देऊ नकोस. ती मेहनत एकीकडे आणि आपलं कुटुंब एकीकडे. मी काय निवडावं? तू काही स्वेच्छेने दूर गेला नाहीस. नोकरीमुळे तुला जावं लागलं. माझ्याकडे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. मी ठरवलं तर मी याच कंपनीत काम करू शकते, जेणेकरून आपण सगळे एकत्र राहू. तू एकदा तुझ्या कंपनीत विचारून बघ. ते प्रमोशन द्यायला तयार असतील तर आपण पुढचा विचार करू. आधीच काही ठरवण्यात अर्थ नाही. पण प्रज्ञाचा प्रश्न उरतोच ना. तिच्या कानी नवी भाषा पडणार. ते होईल, पण ती तिच्या आईबाबासोबत राहील. ते तिच्यासाठी या वयात जास्त महत्त्वाचं आहे. तिच्या आत्ताच्या शाळेत हिंदी शिकवली जातेच. इथे तेलुगू बोलली जाते. तशी उर्दूही बोलली जात असल्याने मुलांना हिंदी किंवा उर्दू समजते. वाटल्यास आपली इच्छा नसली तरी तिला हायफाय शाळेत घालू, जिथे मुलं इंग्रजीतूनच एकमेकांशी संवाद साधतील. पण तशी शाळा आपल्याला नको होती ना. सगळंच आपल्या मनासारखं होणार नाही. एक कोणती तरी गोष्ट आपल्याला मिळणार नाही. आपल्याला हे गृहीत धरूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, मी माझ्या कंपनीत विचारते. बघूया काय होतंय ते. प्रज्ञा कुठे? तिला फोन दे. थांब, देते. श्रावणीने फोन प्रज्ञाकडे दिला. बाप लेकीचा संवाद सुरू झाला. श्रावणी मॅनेजरशी काय आणि कसं बोलायचं याचा विचार करत बसली. श्रावणी तिच्या मॅनेजरशी बोलली. पगारवाढीबद्दल तिचं मत सकारात्मक होतं. त्यामुळे श्रावणीलाही एक नवा पर्याय उपलब्ध होईल असं वाटत होतं. दुसऱ्या राज्यात जाण्याबद्दल प्रज्ञाला काय वाटतं हे तिला जाणून घ्यायचं होतं. 2 दिवसानंतर तिने प्रज्ञाला विचारलं, प्रदू, मला सांग, तुला बाबासोबत राहायला आवडेल की नाही? हो, मला का नाही आवडणार? मग आपण तो राहतोय तिथं जायचं, म्हणजे हैदराबादला? हो, तुला आवडेलच ना? जायचं म्हणजे भेटायला जायचं की राहायला? अर्थातच राहायला. तो तिकडे एकटा राहतो ना. तुझ्यापासून लांब राहिल्याने त्यालाही छान वाटत नाही आणि तुलाही. त्यापेक्षा आपण सगळे एकत्रच राहूया. तिकडे गेलो तर मी माझ्या शाळेत कशी येणार? प्रज्ञा तिची शाळा सोडायला तयार नाही हे त्या वाक्यावरूनच तिच्या लक्षात आलं. हैदराबादला जायचं म्हणजे शाळा बदलावी लागेल इतका तर्क करण्याएवढी प्रज्ञा हुशार आहे हे श्रावणीलाही माहीत होतं. ज्या अर्थी तिने तो तर्क मांडलाच नाही आणि उलटा प्रश्न विचारला, त्या अर्थी तिला इतर कोणती शक्यताच गृहीत धरायची नाही हे श्रावणीला समजलं. इकडची शाळा सोडून तिकडच्या शाळेत जायचं. माझे सगळे फ्रेंड्स तर या शाळेत आहेत. तिकडेही नवे फ्रेंड्स होतील, त्यात काय अवघड आहे? फ्रेंड्स होतील ग, पण बेस्ट फ्रेंडचं काय? असं कोणी नवे बेस्ट फ्रेंड करतं का? प्रज्ञाने विचारलं. तुम्ही फोनवर एकमेकींशी बोलू शकालच. वाटल्यास आपण आठवड्यात एकदा व्हिडिओ कॉल करू. फक्त एकदाच? रोज व्हिडिओ कॉल केला तर तिच्या आईला कसं वाटेल? तिच्या आईलाही माहिती आहे की आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत. म्हणून काय रोज व्हिडिओ कॉल करायचा? तू आणि बाबा करतातच ना. ते वेगळं आहे. आमचं लग्न झालंय. तुमचं लग्न झालंय का? आम्ही एकत्र डॉल हाऊस खेळतोच, प्रज्ञा निरागसतेने म्हणाली. श्रावणीला हसू आलं. म्हणजे तुमचं लग्न झालंय
असं नाही. मला सांग, तुझ्यासाठी बाबा महत्त्वाचा आहे की बेस्ट फ्रेंड? श्रावणीच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे प्रज्ञाला कळेना. कोणताही पर्याय निवडला तरी पुढे आपलाच तोटा होणार हे तिच्या लक्षात आलं. तरी ती शेवटी म्हणाली, बाबाच. बाबाचं नाव घ्यायला इतका वेळ घेतलास? म्हणजे बाबा महत्त्वाचा आहेच, पण बेस्ट फ्रेंडकडे दुर्लक्ष कसं करायचं? शहाणी आहेस. अगं, माझ्याही बेस्ट फ्रेंड्स बदलल्या आहेत. 1ली ते 5वी एक बेस्ट फ्रेंड, मग 6वी ते 10वी एक बेस्ट फ्रेंड, मग कॉलेजमध्ये अजून एक. आयुष्यभर एकच बेस्ट फ्रेंड असावी असं काही नसतं. ते तुमच्या वेळी नसेल. आम्हाला तर कायमचं बेस्ट फ्रेंडच राहायचं आणि दुसरी कोणीही नकोय, प्रज्ञा ठसकेदार सुरात म्हणाली. नव्या पिढीला हळूहळू शिंग कशी फुटतात हे सुद्धा श्रावणीला दिसत होतं. प्रज्ञाला सरळ मार्गाने समजावलं तर ती ऐकणार नाही हे तिला समजलं होतं. श्रावणी म्हणाली, ठीक आहे, मी बाबाला सांगते की प्रज्ञा असं असं म्हणते. तिला तुझ्यापेक्षा तिची बेस्ट फ्रेंड खूप महत्त्वाची वाटते. त्यामुळे आपण अजून 6 वर्ष दूरच राहू. 6 वर्ष? प्रज्ञा आश्चर्यचकित झाली. मग काय, तुझी शाळा पूर्ण होईपर्यंत तरी थांबावंच लागेल ना? नाही नाही, तू बाबाला असं काही सांगू नकोस. मग काय सांगू? प्रज्ञाला पुन्हा काय उत्तर द्यावं हे कळत नव्हतं. वडिलांसाठी आपल्याला हा त्याग करावाच लागणार आहे हे हळूहळू तिच्या लक्षात येत होतं. पण आपण स्वतःहून हैदराबादला जाण्याचं मान्य केलं तर भविष्यात तक्रार करण्याचा अधिकारच आपल्याकडे राहणार नाही हे कळण्याइतपत ती निश्चितच मोठी झाली होती. त्यामुळे कोणतंही उत्तर देण्यापेक्षा तिने एक सोपा मार्ग निवडला, तो म्हणजे अश्रूंचा. प्रज्ञा उत्तर न देताच रडू लागली. श्रावणीने तिला जवळ घेतलं. आईला मुलांच्या क्लुप्त्या चांगल्याच माहीत असतात. प्रज्ञाही का रडते हे श्रावणीला ठाऊक होतं. पण रडत्या मुलीला आधी जवळ घेऊन शांत करणं क्रमप्राप्त होतं. आपल्याला शांत करताना आई म्हणेल, बाळा रडू नकोस, आपण तुझी शाळा नाही बदलणार, बाबालाच इकडे बोलव, अशी आशा प्रज्ञाच्या मनात होती. तसं झालं नाही. श्रावणीने ते वाक्य उच्चारेपर्यंत रडण्याचा तिने प्रयत्न केला, पण श्रावणी तसं काही म्हणालीच नाही. श्रावणीला प्रज्ञाच्या मनाचा अंदाज घ्यायचा होता, तो तिने घेतला. मुलीला समजावणं हेच सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे हे तिच्या लक्षात आलं. कारण कोणताही पर्याय निवडला तरी प्रज्ञाची शाळा बदलावी लागणारच होती. त्यातल्या त्यात हैदराबादमध्ये शिफ्ट होता आलं तर बाबासोबत राहिल्याने प्रज्ञालाही कमी त्रास होईल असं तिला वाटलं. त्यामुळे त्याच कंपनीत राहून वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याकडे तिचा कल वाढू लागला. श्रावणीला तिच्या कंपनीने पगारवाढ देऊ केली खरी, पण इतर 2 कंपन्या तिला जेवढी पगारवाढ देत होत्या त्याहून तिची कंपनी देऊ करत असलेली पगारवाढ काहीशी कमी होती. तिच्या कंपनीने तिला एक वरचं पदही देऊ केलं, पण इतर कंपन्यांनी तिला ऑफर केलेली पोझिशन त्याहूनही वरची होती. कारकीर्द घडवताना स्वतःच्या विकासासाठी कुटुंबातील सर्वांना तडजोड करायलाच लावायची की आत्मीयतेमुळे स्वतः तडजोड करायची हे श्रावणीला ठरवायचं होतं. तिच्या जागी तिच्याहून काहीशी प्रखर भूमिका घेणारी युवती असती तर तिने बहुधा पहिला पर्याय निवडला असता. स्त्रीवाद म्हटलं की अशा प्रखर भूमिका घेणाऱ्या स्त्रियांची उदाहरणं सोयीस्करपणे समोर ठेवून ती विचारधारा समाजाच्या विकासासाठी आणि कुटुंब व्यवस्थेसाठी किती अहितकारक आहे हे सांगण्यासाठी मूलतत्ववादी पुढे सरसावतात. मात्र श्रावणीसारख्या कुटुंबाला महत्त्व देणाऱ्या असंख्य स्त्रियांनी संधी असूनही केलेली तडजोड किंवा त्याग त्यांना स्वाभाविक वाटतो आणि त्यामुळेच स्त्रीवादाची आवश्यकता निर्माण होते. समानतेचा विचार मांडताना वेगळा स्त्री केंद्रित विचार का मांडायचा? तर तो यासाठीच, जोपर्यंत स्त्रीलाही नोकरी करण्याचा, तिचं करिअर घडवण्याचा समान अधिकार आहे हे समाजाच्या चेतन अवचेतन मनात रुजत नाही, तोवर स्त्री केंद्रित विचारधारांची आवश्यकता निश्चितच असेल. आजही मुलींचा ड्रॉपआउट रेट अर्थात शाळेतून नाव काढून घेण्याची टक्केवारी माध्यमिक शाळेत 10% ते उच्च शिक्षणाची सुरुवात होताना 40% पोहोचते. यातून स्त्री शिक्षणाची उदासीनता आणि मूलतत्ववादी भूमिका दिसून येते. स्त्रियांनी शिक्षण घेवो अथवा न घेवो,
समाजात वावरताना त्यांना होणारा त्रास, पुरुषांकडून नजरेने केले जाणारे अत्याचार, शेरेबाजी, अनपेक्षित स्पर्श ते बलात्काराच्या घटनांपर्यंत स्त्रियांची सतत होणारी पिळवणूक आपण दैनंदिन जीवनात अनुभवतो आणि वृत्तपत्रांमधूनही वाचतो. ज्याप्रमाणे सगळे पुरुष वाईट नसतात आणि काही पुरुषांकडून अशा घटना घडल्याने सर्व पुरुष बदनाम होतात असं पुरुषांच्या बाबतीत म्हटलं जातं, तोच तर्क स्त्रीवादाविषयी बोलताना सोयीस्करपणे विसरला जातो. काही उदाहरण समोर करून स्त्री केंद्रित विचारधारेवर फुली मारण्याचा प्रयत्न करणं त्यामुळेच केविलवाणा आणि तर्कहीन ठरतो. हे सांगण्यामागचा उद्देश म्हणजे एखादी श्रावणी अशीही असेल जी तिच्या कारकिर्दीला प्राधान्य देईल, मुलीचं संगोपन करत स्वतःच्या विकासाला अधिक महत्त्व देईल, तिच्या पिढीला प्रथमच मिळणाऱ्या संधीचं सोनं करेल आणि एकेकाळी बहुधा मातृसत्ताक असणाऱ्या आपल्या समाजाचं पुनरुज्जीवन घडवेल. ती श्रावणी ही या श्रावणी एवढीच महत्त्वाची आणि आदरास पात्र ठरेल. श्रावणीने दुसरा पर्याय निवडला. त्या पर्यायामुळे तिची प्रगतीही होणार होती आणि कुटुंबही एकत्र राहणार होतं. तिला तोच पर्याय योग्य वाटला. कुटुंबही हैदराबादला एकत्र झालं. प्रज्ञालाच नव्या शाळेत जुळवून घेणं, त्या मुलांशी मैत्री करणं अवघड जात होतं. तिला आपल्यामुळे नव्या राज्यात, नव्या शहरात, नव्या शाळेत अडचण होते हा विचार रोहितला त्रास देत होता. त्याला अजून एका गोष्टीचं गिल्ट होतं, ते म्हणजे श्रावणीनेही त्याच्यासाठी तडजोड करणं. आपल्या एकासाठी त्या दोघी तडजोड करतायत आणि आपण निमूटपणे ते होऊ देतो. म्हणजे आपल्यातही पुरुषप्रधानतेची सोयीस्कर भूमिका घेणारी व्यक्ती दडली आहे असं त्याला वाटू लागलं. आपली कृती आणि आपली वैचारिक भूमिका यांमध्ये तफावत दिसल्याने कोणत्याही विचारी व्यक्तीच्या मनात येईल तशी अपराधीपणाची भावना त्याच्या मनात होती. त्याने स्वतःहूनच एके दिवशी श्रावणीसमोर ती भावना व्यक्त केली. श्रावणी, शेवटी तुला माझ्यामुळे तडजोड करावी लागलीच. सॉरी. रोहित अचानक असं का बोलतोय हे श्रावणीला क्षणभर समजलंच नाही. तिने रोहितला हात धरून सोफ्यावर बसवलं आणि विचारलं, हे काय बोलतोयस? तू मला तडजोड करायला सांगितली का? राधा म्हणते की जर एखादी कृती तुम्हाला स्वतःलाच तडजोड वाटत नसेल तर नात्यासाठी ती कृती करण्यात काहीच हरकत नाही. मला स्वतःला ही तडजोड वाटत नाही तर तू का मनाला लावून घेतोयस? तू हे सगळं मला वाईट वाटू नये म्हणून म्हणतेस, पण यामुळे सत्य बदलू शकतं का? तुला चांगली संधी सोडावीच लागली ना. माझ्याकडे दुसरा पर्याय असता तर मी हे होऊच दिलं नसतं. मी दुसरा पर्यायही शोधू शकलो नाही. माझ्यात काही कर्तृत्व आहे हे तरी मी कसं म्हणू? काही काय बोलतोयस? ही तडजोड नाही तर उलट संधी आहे. आपल्याला एकत्र राहता येतंय, याहून महत्त्वाची गोष्ट कोणती असेल? मी मुंबईला येऊ शकलो असतो तरी आपल्याला एकत्र राहता आलं असतं, तेही आपल्या राज्यात आणि आपल्याला परिचित असलेल्या शहरात. हे शहर काय वाईट आहे? या बाहेरच्या भागांचा कायापालटच झालेला दिसतो. या शहरात काहीच वाईट नसेल, पण इथे आपल्यासाठी आपल्या मराठी मातीचा सुगंध आहे का? वाह कविराज रोहित, हा सुगंध वगैरे कुठून सुचतोय तुला? म्हणण्याची पद्धत ग. बर, जाऊ दे. तुला समजावून काही फायदा होणार नाही. मला सांग, तुला याचं वाईट वाटतंय ना? मग तू तरी या नकारात्मक भावनेमागे लपलेल्या संधीचा फायदा घे. म्हणजे या भावनेला प्रोत्साहनात ट्रान्सफर कर. आपल्यामुळे श्रावणीला तडजोड करावी लागली, त्यामुळे आता आपल्याला काहीही करून लवकरात लवकर पुन्हा पुण्यात गेलंच पाहिजे. या प्रकारे स्वतःला प्रोत्साहित कर. त्या भावनेचं ऊर्जेत रूपांतरण होईल बघ. तोपर्यंत प्रज्ञा या शाळेत रुळली तर, मला पुण्याऐवजी बेंगलुरूत नवी नोकरी मिळाली तर, ती म्हणेल की तुम्ही माझ्या बालपणाचा खेळच केला आहे. बालपण मराठी, मग तेलुगू, मग कन्नड. ती एक्स्ट्रोवर्ट मुलगी असती तर एक वेळ चाललं असतं. तिची थेरपी सुरू होती. तिच्यात आत्ममुग्धतेची चिन्ह दिसत होती. कशीबशी ती नॉर्मल होऊ लागली होती. पण माझ्यामुळे तिला या मोठ्या बदलाला सामोरं जावं लागलं. माझ्यामुळे तिच्यात पुन्हा ती चिन्ह दिसू लागली तर? रोहितला खरोखर मनापासून गिल्टी वाटतंय हे श्रावणीला माहीत होतं. काही जण स्वतःचा आदर्शवाद दाखवण्यासाठी प्रसंग घडून गेल्यावर शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगतात.
तर काहींना खरोखर त्या प्रसंगाबद्दल किंवा स्वतःच्या कृतीबद्दल वाईट वाटत असल्याने ते रोहितप्रमाणे बोलतात. रोहित खोटा आदर्शवाद सांगणाऱ्यातला नाही हे श्रावणीला ठाऊक होतं. तो आपल्याबद्दल आणि प्रज्ञाबद्दल अजूनही इतका विचार करतो हे पाहून ती भावूक झाली. तू आमचा एवढा विचार करतोस? त्यालाच तर आत्मीयता म्हणतात. जिथे आत्मीयता असते तिथे देव इतकं वाईट होऊ देत नाही, अशी किमान माझी तरी श्रद्धा आहे. या उपर देवाचीच मर्जी. आपण आपल्या परीने सगळं करत राहायचं. पुढे देव काय फळ देतो याचा फार विचार करायचा नाही. आपली श्रद्धा आहे ना, मग चांगलंच होईल. तिला या शाळेत आपण आणणं किंवा न आणणं आपल्याच हातात होतं. कधी कधी असं वाटतं की आपण आपल्या सोयीसाठी तिचं बालपण पणाला नाही ना लावलं. माझी आजी म्हणायची की तिच्या काळी कोणी या समस्यांचा इतका विचारच करायचा नाही. निराशेलाही गोंजारायचं नाही आणि आनंदाने हुरळूनही जायचं नाही. विशीत असताना आपलं साठीत काय होईल असा विचार आपलीच पिढी करू लागली. मुलांबद्दलही आजीची पिढी इतका विचार करायची नाही. चांगले संस्कार दिले आणि लग्न लावून दिलं म्हणजे आपलं काम झालं, असा त्यांचा साधा सोपा विचार होता. श्यामची आई श्यामची भीती गोंजरत बसली असती आणि माझ्या मुलाला पाण्याची भीती वाटते म्हणून त्याला पाण्यापासून 10 हात लांब ठेवा असं म्हणाली असती तर श्याम कधी पोहायला शिकलाच नसता. मुलांच्या माणसाचा विचार करणं चांगलंच नाही, पण त्यांच्या मनात हिंमत आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. कायम तिला वाईट वाटेल का वाटेल, ती सुरुवातीला घाबरेल का, तिला त्रास होईल का, असा विचार करत आपण तिला एका राजकुमारीसारखं ठेवलं तर आपण तिच्यात पंगुत्व निर्माण करू. पूर्वी चीनमध्ये एक प्रथा होती. मुलगी 4-5 वर्षाची झाली की तिचे पाय बांधले जायचे. 1-2 दिवसाकरता नव्हे तर अनेक वर्षांकरता. कालांतराने तिथल्या हाडांची वाढ होण्याऐवजी झीज व्हायची. स्नायू दुखावले जायचे. परिणामतः त्यांना आयुष्यभर चालण्यासाठीही त्यांच्या पतीवर अवलंबून राहावं लागायचं आणि घरातच बसल्या बसल्या काम करावं लागायचं. तिथे मुलींच्या पायांना बांधून ठेवायचे. तसं आपण तिचं मन बांधून ठेवायचं आहे का? तिचा आत्मविश्वास कमी होईल, आत्मिक विकास होणार नाही आणि तिला महत्त्वाकांक्षेचे पंखही फुटणार नाहीत. श्रावणीने तिच्या पद्धतीने रोहितला समजावलं. मला अर्थातच असं होऊ द्यायचं नाही. तू जे सांगतेस ते माझ्या लक्षात येतंय आणि पटतंही. मला तुझा मुद्दा खोडून काढायचा नाही आहे. मी फक्त माझा विचार सांगतोय. तुझं उदाहरण योग्य आहे, पण श्यामचा काळ आणि आजचा काळ खूप वेगळा आहे. श्याममध्ये आत्ममुग्धतेची चिन्ह होती की तो फक्त पोहण्याला घाबरायचा. त्याच्या काळात AI होतं का? मुलांमध्ये नोकरीसाठी जीवघेणी स्पर्धा होती का? यापैकी काहीच नव्हतं. आज आपण आपल्या मुलीची काळजी घेऊ शकतो, तर ती का घेऊ नये? मला माहिती आहे की तिची काळजी घेऊ नये असं तू म्हणत नाही आहेस. तिला किमान तिच्या आवडत्या शाळेत किंवा आवडत्या शहरात राहू देणं या अर्थी मी काळजी घेणं असं म्हणतोय. तुझी काळजी मी समजू शकते, पण तिने तरी अशा किती शाळा आणि किती शहरं पाहिलेत? तुला बहुधा आवडतं म्हणण्यापेक्षा परिचित शहर असं म्हणायचंय. तो कम्फर्ट झोन असतोच, पण ती आताच कम्फर्ट झोन बाहेर आत्मविश्वासाने राहणं शिकली तर पुढे तिची खूप प्रगती होईल. आमच्या मुलीला रेल्वे स्टेशनवर कोणत्या फलाटावर जायचं हेच कळत नाही, किंवा आमच्या मुलीला दुसऱ्या शहरात रस्तेच लक्षात येत नाहीत असं आपल्याला कधीच म्हणावं लागणार नाही. ती हतबल नसेल. असं झालं तर मलाही खूप आनंदच होईल. पण तुझं बोलणं एका आशावादावर उभं आहे. आत्ममुग्धतेच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? तिलाही आपण वेळ देऊया ना. असं काही होणारच नाही हा विचार जितका टोकाचा आहे तितकाच असं काही होईलच हा विचारही टोकाचाच आहे. ओव्हरथिंक न करता आहे त्या परिस्थितीला आता सामोरं जायचंय. तिच्या 2 चांगल्या मैत्रिणी झाल्या तरी ती या शाळेत आनंदात राहील. तिला 2 मैत्रिणीही पुरतील. तसंच हो, नाहीतर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. रोहित, आता हा विचार पुरे हा. श्रावणीने काहीशी ठाम भूमिका घेतली. असंच ओव्हरथिंक करत तो विचार करणाऱ्या स्त्रियांबद्दल तू काय म्हणतोस? स्वतः तसं वागू नकोस. बी स्ट्रॉंग.
ती माझीही मुलगी आहे, मलाही तिची तितकीच काळजी आहे. पण एकदा निर्णय घेतल्यावर मग निर्णयाचा इतका विचार करायचा नाही. निर्णय घेतल्यावर परिस्थितीला सामोरं जायचं. श्रावणीचं घड्याळाकडे लक्ष गेलं. तिची स्कूल बस येण्याची वेळ झाली. बघ, आपण बोलत बसलो. मी लगेच खाली जातो. रोहित तसाच पळत सोसायटीच्या गेटजवळ गेला. त्याला दुरूनच प्रज्ञा बसमधून उतरताना दिसली. रोहितच दिसताच प्रज्ञा धावत त्याच्याकडे आली. कसा गेला आजचा दिवस? रोहितने तो प्रश्न विचारताच प्रज्ञाने शाळेत घडलेलं सगळं काही सांगायला सुरुवात केली. ती शाळा तथाकथित उच्चभ्रू आणि बरंच उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांची आहे आणि प्रज्ञाच्या वर्गातही बरेच स्पॉइल्ड किड्स आहेत हे तिच्या बोलण्यावरून रोहितच्या लक्षात येत होतं. वर्गात 2-4 मुली तरी सुसंस्कृत आणि अगदी शिशु वर्गापासून पैशांची उधळ न पाहिलेल्या असाव्यात आणि त्याच प्रज्ञाच्या मैत्रिणी व्हाव्यात अशी रोहित मनोमन प्रार्थना करत होता. श्रावणीच्या वैवाहिक जीवनात असे अनेक चढउतार येत असले तरी ती राधेची शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याने कायम सकारात्मकतेने पुढे जात होती. कधीतरी वाटायला येणारं दुःख, अपेक्षाभंग किंवा अनपेक्षित धक्के पचवून भविष्याकडे वाटचाल करणं तिला हळूहळू जमू लागलं होतं. तारुण्याकडून प्रौढत्वाकडे जाताना नकळत होणाऱ्या या बदलामुळे ती अधिक विवेकी आणि समजूतदार होत होती. या प्रवासात प्रेमाला ताजं किंवा जागतं ठेवणं तिला आणि रोहितला शक्य झालं. ते बहुधा राधेसोबत झालेल्या संवादामुळेच. त्यांची तरी अशीच श्रद्धा होती. अर्थात अजून सहजीवनाची मध्यान्हही झाली नव्हती. अजून बरीच वर्ष त्यांची परीक्षा घेणार होती आणि मगच त्यांच्या कथेकडे बघणाऱ्या आपल्यासारख्यांना निष्कर्ष काढता येणार होता.